गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी ॲडव्होकेट अश्विनी जोशी, लॉ इन्स्ट्रक्टर, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की मोटर वाहन जो कायदा आहे 1988चा, तो आपण मागच्या लेक्चरला पूर्ण संपवलेला आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला त्या संबंधित जेही काही आहे ते सगळं समजलेलं आहे किंवा सेक्शन्स तुम्हाला जास्त चांगले समजले असतील. आता याचबरोबर आपल्याला हे बघायचं की मोटर वाहन कायद्याच्या संदर्भात जो की ऍक्ट आपल्याला माहित आहे की संपूर्ण भारतासाठी सगळीकडे लागू राहील. म्हणजे याच्यातले जेही काही सेक्शन्स आहेत हे सगळे ॲज इट इज सगळ्यांना, किंवा जेही भारतामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात आहे मोटर व्हेकल ऍक्टच्या अंतर्गत, त्या सगळ्या गोष्टींच्या अंतर्गत आपण मोटर व्हेकल ऍक्ट बघितला होता. आता हा ऍक्ट सगळ्या भारतासाठी लागू असल्यानंतर प्रत्येक राज्यांसाठी आपल्याला हे बघायचं की त्यांचे नियम्स वेगवेगळे असतात. कारण की काही राज्यांच्या ठिकाणी आपण म्हणतो की रस्त्या किंवा लोकसंख्या किंवा लोकसंख्येच्या नंतर रस्त्याची कशी स्थिती आहे, कशी परिस्थिती आहे, त्याच्यानंतर कोणकोणते बसेस चालतात आहे, कोणकोणते ट्रॅव्हल्स चालतात आहे, कोणकोणत्या सिटी बसेस चालतात आहे, हे प्रत्येक राज्याचे जे विहित असतात सगळे नियम्स हे सगळे वेगवेगळे असणार आहे. आणि आपल्याला हा जो बघायचा आहे हा महाराष्ट्र मोटर व्हेकलचा जो आहे नियम, म्हणजे आपण ऍक्ट आधी बघितलाय, आता आपल्याला नियम बघायचे आहे जो की 1989चा आहे, 1989चा. जेव्हा तुम्ही काही बाबतीत बंदोबस्त करता किंवा तुमचे काही बाबतीत ड्युट्या सुद्धा लावल्या जातात किंवा पेट्रोलिंग जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस करता, त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर रात्रीच्या वेळेस कोणी गाडी चालवते हायवेच्या ठिकाणी आणि त्याच्याकडे लायसन्स नाहीये, त्याच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र नाहीये, किंवा त्याच्याकडे असं काही रजिस्ट्रेशन झालेलं नाही, किंवा विदाऊट इन्शुरन्स आपल्या गाडी चालवतो आहे आणि असंही तुम्हाला जर संशय असला तर तुम्ही त्या व्यक्तीला थांबून त्या संदर्भात तुम्ही चौकशी करू शकता. किंवा रात्रीच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की ड्रिंक अँड ड्राईव्हचा जो प्रकार आहे तो पण आपण 185 मध्ये बघितलं होतं की जर एखादा व्यक्ती दारू पिऊन जर गाडी चालवत असेल किंवा एखादं औषध द्रव्य जर सेवन करून जर तो गाडी चालवत असेल तर इट्स अ पनिशेबल. आपल्याला माहिती आहे की 185 अंतर्गत आपण हे बघितलं होतं की जर 100 ml रक्तामध्ये 30 mg जर अल्कोहोल आढळलं, किंवा त्याची मर्यादा 30 mg पर्यंत आहे की 30 mg पर्यंत जर अल्कोहोल आपल्याला आढळलेला आहे त्याच्या 100 ml रक्तामध्ये, तर तो 185 अंतर्गत गुन्हा ठरतो आणि त्यांनी गाडी चालवताना दारू घेतलेली आहे कारण की तो किंवा तो दारू प्यायलेला होता हे सिद्ध होतं. हे आपल्याला फॉरेन्सिक किंवा मेडिकलच्या रिपोर्टवरनं सुद्धा हे सिद्ध करता येतं. मग आपण बघितलं होतं की 203 आणि 204 मध्ये सुद्धा ब्रीदिंग टेस्ट आहे, श्वासाच्या चाचण्या आहे, किंवा आपण हे पण बघितलं होतं की जर ब्रीदिंग टेस्ट तुम्ही नाही घेतली तर त्याच्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की 204 अंतर्गत आपण लॅबोरेटरी सुद्धा टेस्ट करू शकतो. मीन्स आपण ब्लड सॅम्पल घेऊ शकतो, त्याच्यानंतर ब्लड सॅम्पलिंग किंवा त्याच्या अशा काही सुद्धा टेस्ट केल्या जाऊ शकतात की त्याच्यामध्ये तुम्हाला अल्कोहोलचं प्रमाण आढळलेलं होतं म्हणून. मग याच अंतर्गत जेव्हा आपण बंदोबस्त करतो किंवा नाईट पेट्रोलिंग वगैरे जेव्हा करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपल्या राज्यामध्ये कोणत्या प्रकारचे बसेस चालतात, कोणत्या प्रकारच्या गाड्या चालतात, त्याच्यानंतर आपण टॅक्सी बघतो, ऑटो बघतो, रिक्षा जे बघतो आपण की ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 सीटर अवेलेबल असतात किंवा त्याच्यामध्ये 2 किंवा 3 प्रवासी नेऊ शकतात. मग अशाही बाबतीत आपल्याला माहिती आहे की बसमध्ये जेव्हा आपण बघतो की खाली प्रवासी बसलेले असतात, वरती माल वाहतूक सुद्धा घेतली जाते. म्हणजे काही बाबतीत मग त्यांना परमिशन घ्यावी लागते किंवा त्या बाबतीत त्यांना परमिट्स दिल्या जातात. मग हे परमिट्स आणि परमिशन वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्याच्या ठिकाणी वेगवेगळे आकारले जातात. मग जर कोणी हे जर कायद्याचं उल्लंघन जर करत असेल तर मग आपल्याला माहिती आहे की मोटर व्हेकल ऍक्ट्स नुसार ज्याही काही आपण पनिशमेंट बघितल्या होत्या 180 पासून तर 206, 207 पर्यंत, की कोणकोणते अधिकारी त्याच्या रिलेटेड अशा काही गोष्टी आकारू शकतो किंवा त्याला दंड आकारू शकतो किंवा त्याच्याकडनं अशा काही बाबतीत पनिशमेंट सुद्धा देऊ शकतो. मग या अंतर्गत आपण हे पण बघितलं होतं की जर कोणत्याही व्यक्ती ज्याला की फक्त प्रवासी वाहतुकीचीच परवानगी दिलेली आहे तरीही सुद्धा तो माल वाहतुकी सुद्धा करतो आहे त्याच्यासोबत, तरीही मग त्या बाबतीत त्याला परमिशन दिलेलं आहे का, त्यांनी ती परमिशन काढलेली आहे का, त्यांनी त्यावेळेस ज्यावेळेस त्याला परमिशन घ्यायची होती त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्या फॉर्म मध्ये नमूद केलेलं होतं का. आता आपल्याला हा जो कायदा बघायचा किंवा हे जे नियम बघायचे महाराष्ट्र मोटर
नियम जो आहे 1989चा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की टॅक्सी आहे किंवा आपण ज्याला कॅब म्हणतो, ओला हा जो प्रकार आहे, त्याच्यानंतर ऑटो जो की आपण डेली बघतो की जो की 3 किंवा 4 सीटर नेतो, जर तो 5 किंवा 6 सीटर नेत असेल तर कोणताही अधिकारी त्याच्याकडनं दंड आकारू शकतो. मग त्याच्यानंतर बस आहे. मग बसेसमध्येही सुद्धा काय आहे की फक्त प्रवासी वाहतूक नेऊ शकता का, किंवा त्या एशियाड आहेत का, किंवा त्या लाल परी ज्याला आपण म्हणतो त्या आहेत का, किंवा ज्या की अशा काही बसेस आहेत की ज्या की आपल्या MP मधनं किंवा काही ठिकाणावरनं सुद्धा येतात. मग त्यांचेही सुद्धा करार झालेले असतात. मग काही करार पद्धतीने सुद्धा अशा काही बसेस चालवल्या जातात ज्या गव्हर्नमेंटच्या असतात, आणि मग त्या अंतर्गत जेही काही रजिस्ट्रेशन झालेलं असतं किंवा त्यांना जी की परमिट्स मिळालेली असतं, हे आपल्याला आपण बघितलं होतं की मोटर वाहन अधिनियमांतर्गत आपण या सगळ्या गोष्टी सगळ्या सेक्शनमध्ये कव्हर केलेल्या होत्या. आता आज आपल्याला हे बघायचं आहे की महाराष्ट्र मोटर व्हेकलचे जे नियम आहेत, हे नियम करताना किंवा फॉलो करताना किंवा जर या नियमाचं कोणी उल्लंघन जर करत असेल तर मग कोणत्या दर्जाचा अधिकारी त्याला दंड आकारू शकतो. एक तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की गणवेशधारी पोलीस अधिकारी, मीन्स जे की आपले पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी असतात, ज्यावेळेस आपण बंदोबस्त वगैरे करतो किंवा वाहतूक पोलीस शाखेच्या ठिकाणी आपली जेव्हा ह्या बाबतीत ड्युटी असते त्याही वेळेस सुद्धा आपण आकारू शकतो. आणि दुसरा अधिकारी म्हणजे जे की मोटर व्हेकल डिपार्टमेंट मधले आपण RTO डिपार्टमेंटचे जे म्हणतो की असिस्टंट मोटर व्हेकल्स इन्स्पेक्टर जे असतात, तेही सुद्धा या बाबतीत या नियमांतर्गत समाविष्ट झालेले आहेत आणि तेही सुद्धा या बाबतीत दंड आकारू शकतात किंवा त्यांना त्या बाबतीत पनिशमेंट किंवा त्यांचे असे काही डॉक्युमेंट जर जप्त करायचे असेल तरीही सुद्धा ते डॉक्युमेंट जप्त करू शकतात, गाडी जप्त करू शकतात, जर त्यांना असं वाटलं की ह्या गाडीमध्ये काही बाबतीत इलिगली गोष्टी आढळलेल्या आहेत किंवा हा विदाऊट रजिस्ट्रेशन याची गाडी चालवतो आहे किंवा दुसऱ्या राज्यातली गाडी आपल्याकडे विदाऊट परमिशन सुद्धा चालवतो आहे. तर म्हणजे आज आपलं जे लेक्चर आहे की त्याच्यामध्ये चालकाचं, मालकाचं किंवा वाहक, कंडक्टर आपण ज्याला म्हणतो, किंवा जो की चालक जो की आपल्याला माहिती आहे की बसच्या ठिकाणी ड्रायव्हर असतो, त्याही बाबतीत त्यांचे वर्तन कसे असले पाहिजे किंवा वर्तनाच्या अंतर्गत मग त्यांनी काय गोष्टींचे कर्तव्याचं पालन करायला पाहिजे. मग त्यासोबत आपल्याला हे पण माहित आहे की जर एखाद्या बाबतीत कोणी वर्तन किंवा कर्तव्य जर बजावत नसेल तर मग त्या बाबतीत आपल्याला मोटर व्हेकल ऍक्ट नुसार त्याला पनिशमेंट करता येतं किंवा त्याला पनिशमेंट सुद्धा देता येतं. आज आपल्याला हे सगळे जे नियम बघायचे आहेत, हे सगळे नियम हे महाराष्ट्र मोटर व्हेकल ऍक्टच्या रिलेटेडच आहे, परंतु आपण ऍक्ट बघतो आहे. आता ह्या ऍक्टच्या अंतर्गत जे काही आहे, जे रूल्स जे प्रत्येक राज्यांतर्गत ठरवले जातात वेगवेगळे, आणि त्याच हिशोबाने आपल्याला हे सगळेचे सगळे नियम बघायचे आहेत. आता आपण नियम मध्ये जे तुम्हाला दिलेले आहे पुस्तकांमध्ये, हा पार्ट 2 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. आपण पार्ट 1 जो बघितला होता मोटर व्हेकल ऍक्ट अंतर्गत, तो पार्ट 1 मध्ये येतो. आणि त्याच अंतर्गत जे आहे की जर एखाद्या वेळेस कोणी जर ऍक्टचं उल्लंघन करत असेल आणि प्रत्येक राज्याच्या ठिकाणी जर काही बाबतीत नियमन जर लावलेले असेल तर प्रत्येकाला नियमांचं उल्लंघन जर कोणी करत असेल तर मग त्या नियमानुसार जो की कमिशनर आहे किंवा आपण ज्याला की म्हणतो की पोलीस आयुक्त आहे, तेही सुद्धा काही बाबतीत सिग्नल लावणे किंवा सिग्नल कोणकोणत्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट हे पण सांगितलेले आहे या नियमामध्ये की कोणती बस कोणत्या ठिकाणी थांबेल, कोणत्या बसच्या, जसं की आपण बघतो की रस्त्याच्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते की बस थांबा हा बोर्ड दिसतो. आता हे बस थांबा प्रत्येक ठिकाणी आपल्याला जिथे जिथे दिसतात आहे, हे तिथे कोण लावण्याचा कोणाला अधिकार आहे किंवा हे कोण आकारू शकतं किंवा या बाबतीत हे सिग्नल कोण लावू शकतं, कोणाला अधिकार दिलेले आहेत, हे सगळे नियम्स मध्ये येतील. आता ह्या नियम मध्ये हे पण सांगितलेले आहे की जर एखादा व्यक्ती इलिगली काही गोष्टींची माल वाहतूक करत असेल, प्रवासी वाहतूक जरी करत असेल आणि त्याला त्याच्या बाबतीत कोणत्या बाबतीत परमिशन जर नसेल तर मग तो ह्या नियमांतर्गत आपण त्याला जे काही आहे की मोटर व्हेकल ऍक्ट अंतर्गत, महाराष्ट्र मोटर व्हेकल नियम अंतर्गत ज्या काही आहे गोष्टी त्या आपण लावू शकतो आणि त्याच्याकडनं दंड आकारला जाऊ शकते. आता आपण सुरू करणार आहे की महाराष्ट्र वाहन नियम जे आहे, महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989चा. तुम्हाला तुमच्या पुस्तकांमध्ये जे सिलेक्टेड नियम दिलेले आहेत तेच आपल्याला सिलेबसला कव्हर करायचे आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मोटर वाहन नियम जो आहे
तो तुम्हाला किंवा महाराष्ट्राचे जे काही नियम्स आहेत आपल्याला प्रत्येकाला जे की लागू पडतात त्या तुम्ही कोणकोणत्या नियमांतर्गत काय गोष्टी आकारू शकता आणि काय गोष्टी आकारू शकत नाही. त्याच्या अंतर्गत तुम्हाला जे पुस्तकाला जे नियम दिलेले आहेत हे फार मोजकेच आहेत. त्यानुसार सगळ्यात पहिले नियम आहे नियम 20, लोकसेवा वाहनाच्या चालकांची कर्तव्य, कामे आणि वर्तणूक. म्हणजे हे जे आहे 20 मध्ये जे नियम दिलेले आहेत हे मोस्ट ऑफ दी बस, एसटी बस ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भात की जे की लोकसेवा वाहक आहे की ज्या की प्रत्येक पब्लिकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला जाणे आणि नेणे करू शकतात किंवा प्रत्येक ठिकाणी कुठे थांबायला पाहिजे बस आणि त्यांनी तशा बाबतीत त्यांच्याकडे नमूद केलेलं होतं का. कारण की आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या पर्टिक्युलरली बस स्टँडला जातो तेव्हा बस चालक जेव्हा बस थांबवतो त्यावेळेस तो उतरून आपली पावती त्या तिथल्या अधिकाऱ्याला दाखवतो. म्हणजे त्याला प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे बस थांबवल्या गेलेली आहे हे त्याला नमूद करून घ्यावं लागते आणि त्या पास मध्ये सुद्धा रेफर करावं लागते की ही बस या वेळेस या ठिकाणी इतक्या वाजता पोहोचली होती. म्हणजे प्रत्येक बसचे सगळ्यांचे नियम दिलेले असतात आणि त्या नियमानुसार प्रत्येकाला वेळा पत्रकानुसारही सुद्धा तिथे पोहोचणे, तिथनं आणणे, तिथनं नेणे, निघणे ह्या बाबतीत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून जे आपण बघतोय की नियम 20 मध्ये लोकसेवा वाहनांच्या चालकांची कर्तव्य कशी असायला पाहिजे, त्यांनी काम कशी करायला पाहिजे आणि त्यांची वर्तणूक कशी असायला पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला जे पोट नियम जे दिलेले आहेत हे भरपूर दिलेले आहेत. मला असं वाटते जर तुम्ही हे स्टेप बाय स्टेप जर वाचले किंवा एकूण एक पोट नियम जर वाचले तर तुम्हाला जास्त समजेल की आपण कशा बाबतीत कोणत्याही चालकाला किंवा कोणत्याही चालकाला जे आहे किंवा वाहकाला काय बाबतीत जर त्यांनी काही बाबतीत उल्लंघन जर केलं असेल किंवा कर्तव्य जर त्यांनी पार पाडलं नसेल आणि एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या विरुद्ध जर कंप्लेंट केली असेल तर मग आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की हे कोणत्या नियमाअंतर्गत आपण याच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी आकारू शकतो किंवा दंड वसूल करू शकतो. आता याच्यामध्ये दंड वसूल करण्याचा जो अधिकार दिलेला आहे हा प्राधिकृत अधिकारी आहे. म्हणजे जो की मोटर वाहन विभागातले अधिकारी ज्याला की आपण म्हणतो की आरटीओचे जे सब इन्स्पेक्टर आहेत तेही सुद्धा आकारू शकतात आणि काही बाबतीत पोलीस अधिकाऱ्यांनाही सुद्धा अधिकार दिलेले आहे की जे की सब इन्स्पेक्टरच्या दर्जापेक्षा खालच्या दर्जाचे अधिकारी नसावे. असा अधिकारी सुद्धा ह्या बाबतीत जर नियमांचं उल्लंघन कोणी करत असेल कोणता लोकसेवकाचा चालक वाहक सुद्धा तर या बाबतीत आपण दंड आकारू शकतो. पोट कलम 1 ते जे तुम्हाला दिलेले आहे नियम मध्ये किंवा पोट नियमामध्ये जे तुम्हाला जे सगळे दिलेले आहे नियम 20 मध्ये की प्रवासी वाहतूक किंवा करार पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावरील वाहन चालकांनी म्हणजे पोट नियम जे तुम्हाला सगळे दिलेले आहे याच्यामध्ये हे जे नियम दिलेले आहेत हे टॅक्सी वगळून आहेत. म्हणजे टॅक्सीच्या संदर्भातला जर एखादा वाहक किंवा चालक जर काही गोष्टींची प्रोहिबिशन करत असेल किंवा एखाद्या गोष्टीला जर प्रतिबंध टाकलेला असेल आणि तरीही तो जर गोष्टी करत असेल तर मग त्याला ह्या नियमाअंतर्गत आपण पनिशमेंट करू शकतो किंवा त्याच्याकडनं दंड आकारू शकतो. याच्यामध्ये जे नियम तुम्हाला दिलेले आहे हे की लोकसेवक वाहन म्हणजे जे की बसेस आहे. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की बसेसच्या संदर्भातल्या ज्या काही लोकसेवक वाहक आहे त्यांनी प्रत्येक मोटर वाहन नियम कायदा जो 175 अन्वये चालक सीटाच्या जागेत कुठल्याही व्यक्तीला मीन्स जर चालक गाडी चालवतो आहे तर त्या ठिकाणी त्याचाच अधिकार राहील की तोच गाडी चालवल्या गेला पाहिजे किंवा त्यानेच गाडी चालवली पाहिजे. त्या जागेवर जर तो कोणाला बसवत असेल किंवा एखाद्या प्राणीलाही सुद्धा जर तो घेऊन जर त्याचं वाहन जर चालवत असेल आणि जर अशा कोणत्या अधिकाऱ्याला असं जर आढळलं असेल तर आपण त्याला नियम 20 अंतर्गत त्याच्याकडनं अशा काही बाबतीत दंड आकारू शकतो. मग याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे की त्याला त्याची रोडची स्थिती कशी आहे, काय आहे, त्याला प्रॅक्टिस आहे का, त्याच्याकडे लायसन आहे का सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या बाबतीत त्यांनी काही उल्लंघन केलेलं आहे का हे त्याला त्याची पूर्ण कर्तव्य वेळोवेळी पार पाडावे लागेल. त्या संदर्भात पुढचे तुम्हाला पोट नियम जे दिलेले आहेत की प्रवासी आकर्षित करण्यासाठी ओरडू नये. आपण बऱ्याच ठिकाणी हे बघतो की जिथे बस स्टँड वगैरे आहेत
म्हणजे ते बस स्टँड आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की बस जेव्हा निघते त्यावेळेस बऱ्याच वेळेस कंडक्टर किंवा ड्रायव्हर सुद्धा म्हणतात की पुण्याला जाणार आहे, नाशिकला जाणार आहे, मुंबईला जाणार आहे, बसा बसा बसा. अशा बाबतीत कोणताही लोकसेवक जो असेल, जो की बसचा वाहक असेल किंवा चालक असेल, त्यांनी ह्या बाबतीत ओरडू नये, आकर्षित करू नये. जर कोणी असं करत असेल तर ह्या बाबतीत ह्या नियमाचं उल्लंघन होईल. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये परत दिलेली आहे की बस जेव्हा चालू असतं किंवा जेव्हा चालू स्थितीत असते त्यावेळेस कोणत्याही बाबतीत प्रवासी चढू नये किंवा उतरू नये. मग हे जे तुम्हाला म्हटलेलं आहे की ठराविक वगळता प्रतिबंधित करणे, म्हणजे जर बस स्टॉपच्या ठिकाणी जर बस थांबलेली आहे आणि प्रवासी जर चढतात आणि उतरतात ते इट्स अ व्हॅलिड, म्हणजे हे वैध आहे. परंतु चालत्या बसमध्ये बरेच वेळा कोणाला उतरायची सवय असते, कोणाला चालत्या बसमध्ये चढायची सुद्धा सवय असते. तर मग या बाबतीत कोणी जर असं करत असेल तर हे जे कर्तव्य दिलेले आहे हे तर वाहकाचे आणि चालकाचे असले पाहिजे की त्यांनी ह्या बाबतीत कोणत्याच प्रवाशाला चालत्या बसमध्ये चढू पण देऊ नये आणि उतरू सुद्धा देऊ नये. मग याच्या अंतर्गत मग परत हे झालेलं आहे की जर वाहन चालकाने वाहन विश्रांतीसाठी उभे करताना सदर वाहन प्रवाशासाठी चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी या उद्देशाने उभे करू नये. मग जर एखाद्या वेळेस असं असेल की बस जर एखाद्या वेळेस याच्यामध्ये लागली असेल बस स्टँडमध्ये, आणि बस स्टँडमध्ये जर असं असेल की ती 2 तास निघणार नाहीये किंवा 3 तास निघणार नाहीये, ज्यावेळेस आपल्याला या बाबतीत अनाउन्समेंट होते किंवा घोषणा होते की ही बस 2 तास निघणार नाही, 3 तास निघणार नाही, तर त्यावेळेसही सुद्धा प्रवाशांनी त्या ठिकाणी चढू सुद्धा नाही आणि उतरू सुद्धा नाही. परंतु बऱ्याच वेळा आपण खेड्याच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी असं बघतो की जर 2 तासांनी बस लागत असेल तर ऑलरेडी प्रवासी लोक तिथे जाऊन बसतात. कशासाठी? तर जागेसाठी. जर हे कोणी जर करत असेल तर हे वाहकाचं कर्तव्य आणि हे चालकाचं कर्तव्य की ते जे बसचं जे दार आहे हे लॉक करून ठेवायला पाहिजे किंवा ते बंद करून ठेवायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात हे म्हणायला पाहिजे की ही 2 तास बस जोपर्यंत प्लॅटफॉर्मवर लागणार नाही तोपर्यंत कोणताच प्रवासी चढू शकणार नाही किंवा उतरू शकणार नाही. पुढच्या पोट नियमामध्ये असं दिलेलं आहे की प्रवाशांना अपाय होईल अशा पद्धतीने वाहन चालू नये किंवा वाहनांमध्ये पुरेसे इंधन नसताना जर पुढील इंधन स्टेशनवर जाईपर्यंत इंधन पुरणार नाही असे जर माहीत असताना वाहन मार्गस्थ करू नये. म्हणजे याच्यामध्ये चालक आणि वाहकाचं जे कर्तव्य दिलेले आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा बस चालवत आहात पर्टिक्युलरली त्यावेळेस तुम्हाला हे माहिती आहे की तुमच्या बसमध्ये पुरेसं फ्युएल नाहीये किंवा इंधन नाहीये, आणि तरीही सुद्धा तुम्ही ती गाडी नेताय आणि मधातच जर कुठेतरी बंद पडली आणि जर त्याला ह्या गोष्टी सगळ्या माहीत असून सुद्धा तो जर हा मुद्दामून गोष्टी करत असेल तर मग या बाबतीत त्यांनाही सुद्धा दंड आकारला जाऊ शकतो किंवा त्यांना जो बिल्ला मिळतो. आपल्याला माहिती आहे की बस चालकांकडे किंवा बस कंडक्टर असतात किंवा बस जे ड्रायव्हर असतात त्यांच्याकडे गोल आकाराचे बिल्ले असतात. त्याच्यावर त्यांचा जो आपल्याला जसं चेस नंबर मिळतात तसंच त्यांना त्यांचं नाव प्लस ते महाराष्ट्र परिवहन प्राधिकरणाच्या अंतर्गत असंही नमूद असतं त्या बिल्ल्यामध्ये, आणि त्याचं जे आहे की ह्या चेस नंबरनुसार हा व्यक्ती वाहक किंवा चालक आहे हे प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी लावणं गरजेचं असते. जसं की तुम्ही सगळेजण आपापले चेस नंबर लावता तुमच्या ठिकाणी, त्याचप्रमाणे प्रत्येक वाहक आणि चालकाला सुद्धा ह्या नियमांतर्गत ह्या गोष्टी दिलेल्या असतात की त्यांनी आपला बिल्ला ज्या वेळेस तो ड्युटीवर जाईल त्यावेळेस त्यांनी ते लावायलाच पाहिजे. कारण की जेव्हा अशा काही गोष्टी त्याच्याकडनं उल्लंघन होतात किंवा तो अशा काही गोष्टींचं उल्लंघन करते तर त्यावेळेस आपल्याला हे माहित असलं पाहिजे की याचा बिल्ला नंबर काय होतं. जसं बिल्ला एसटी बसेसच्या वाहकाला किंवा चालकाला मिळते तसंच आपल्याला माहिती आहे की ऑटोवाल्यांना सुद्धा मिळते आणि टॅक्सीवाल्यांना सुद्धा मिळते. पुढच्या पोट नियमामध्ये असं दिलंय की कामावर असताना धूम्रपान करू नये, म्हणजे हे त्याचे वर्तणुकीमधील की जर तो बस चालवतो आहे तर त्यांनी धूम्रपान करू नये. आणि आपण प्रत्येक बसच्या ठिकाणी वरती लिहिताना बघतो की धूम्रपान करणे असं मनाई आहे. जर कोणी धूम्रपान करत असेल तर 1000 रुपये 5000 रुपये त्याला फाईन होईल. परंतु जर प्रवासी धूम्रपान न करता जर वाहक किंवा चालक जर धूम्रपान करत असेल तर अशा बाबतीत जर आपल्या समक्ष जर अशा काही गोष्टी घडत असेल तर आपण त्या बाबतीत जो की व्यक्ती जिथनं गाडी निघालेली आहे किंवा इतर कोणत्याही बसच्या
किंवा असिस्टंटच्या ठिकाणी आपण त्या वाहकाची किंवा चालकाची सुद्धा कंप्लेंट करू शकतो. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कामावर असताना धूम्रपान करू नये, प्रवाशांबरोबर वागताना शिष्टाचारात पाळायला पाहिजे आणि वाहक चालकाने कामावर असताना शर्ट, खाकी पॅन्ट आणि हे जे सगळे त्याला परिधान दिलेले असतात हे त्यांनी घालायला पाहिजे कंपल्सरी, आणि ते पण स्वच्छ गणवेश त्यांनी वापरावे. म्हणजे आपण जे बघतो आहे नियम 20 मध्ये, त्यामध्ये चालकाचे कर्तव्य दिलेले आहेत, कामं आहेत, त्यांनी ते कसे करायला पाहिजे आणि विशेष म्हणजे वर्तणूक कशी असायला पाहिजे. कारण की जर वाहक आणि चालकांची जर वर्तणूक व्यवस्थित नसेल तर कोणताही प्रवासी त्या गाडीमध्ये बसण्यासाठी थोडासा मागे पुढे विचार करेल किंवा विचार करणार पण नाही. जर असं असेल तर मग त्या बाबतीत तुम्ही ह्या व्यक्तींची कंप्लेंट करू शकता किंवा या बाबतीत तुम्ही त्याची जी काही आहे दखल पण घेऊ शकता. याच्यामध्ये पुढच्या नियमामध्ये हे म्हटलेलं आहे तुम्हाला की ड्युटीवर बोलवण्यात येते किंवा ट्रेनिंगसाठी बोलवल्या जाते तेव्हा राज्य सरकार विशेष किंवा जनरल आदेशान्वये वाहन चालकाला सदर नियमाच्या अंमलबजावणीपासून अपवाद ठरू शकते. म्हणजे जर अशा काही वाहन चालकांना जर अत्यावश्यक इमर्जन्सी काळामध्ये जर ड्युटीवर बोलवलं जाऊ शकतं. बऱ्याच वेळा असं होतं की काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जर एका बसचा जो वाहक आहे किंवा चालक जो आहे तो काही तब्येतीमुळे किंवा काही अदर रिझन्समुळे जर तो ड्युटीवर येत नसेल आणि त्याच्या जागी जर दुसरं येत असेल तर मग ह्या बाबतीत जे चालकांचे नियम आहेत ते थोडेफार बाबतीत शिथिल केले जातात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपणही सुद्धा काही बाबतीत रजा घेतो. मग आपली जी आहे रजा घेतल्यानंतर की आपलं जे चार्ज आहे ते आपण कोणाला हँडओव्हर करतो. मग त्या बाबतीत जर कणी असेल तर जोपर्यंत तो व्यक्ती ज्याच्याकडे चार्ज दिलेला आहे तो व्यक्ती फक्त त्याच्या ज्या काही आहे जबाबदाऱ्याच पार पाडेल. जर त्याला महत्वाची जबाबदारी जर पार पाडायची असेल तर तो हेही सुद्धा म्हणू शकतो की ही जी जबाबदारी आहे ही त्या व्यक्तीकडे होती पण तो व्यक्ती रजेवर असल्यामुळे त्या बाबतीत मला त्याचे चार्ज दिलेले आहेत. त्याच संदर्भात जर वाहक आणि चालकालाही सुद्धा जर अशा काही बाबतीत चार्ज जर दिलेले असतील तर त्याला ह्या सगळ्या पोट नियमांमध्ये अपवाद होऊ शकतात. किंवा जर एखादा व्यक्ती रजेवर सुद्धा असेल किंवा जर एखादा व्यक्ती जर काही बस विषयी किंवा त्याच्या ड्युटी विषयी जर तो जर ट्रेनिंगला जर जात असेल तरीही सुद्धा ह्या बाबतीत काही गोष्टी त्याला अपवाद ठरू शकतात. पुढच्या पोट नियमामध्ये हे दिलेलं आहे की प्रत्येकच वाहन चालकाने ड्युटीवर असताना छातीवर डाव्या बाजूला बिल्ला लावला पाहिजे. बिल्ल्याच्या प्लास्टिक पट्टीवर चालकाचे थोडक्यात नाव काळ्या धर्तीवर पांढऱ्या अक्षरामध्ये मराठीमध्ये नाव लिहिलेले पाहिजे. मराठीमध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र मोटर वाहन रूल्स बघतोय आपण, तर आपली जी महाराष्ट्राची भाषा आहे, मातृभाषा जी आपण म्हणतो ती किंवा जी आपली लोकल लँग्वेज आहे ती मराठी आहे. पण तुम्ही इतर स्टेटला जर जाणार तर ज्या ज्या स्टेटला जी जी भाषा महत्वाची आहे, जसं आपल्याकडे मराठी बोलल्या जाते त्याचप्रमाणे काही ठिकाणी इंग्लिशमध्ये असतात, काही ठिकाणी तेलुगूमध्ये सुद्धा असतात किंवा काही ठिकाणी हिंदीमध्येही सुद्धा त्या बाबतीतलं जे काय असेल त्याचं नाव किंवा तिथल्या सगळ्या गोष्टींचे त्याचे बिल्ला क्रमांक काय आहे, त्याच्यानंतर तो कोणत्या राज्याचा बिल्ला आहे हेही सुद्धा त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली त्या बिल्ल्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसलेलं आढळतं. आपल्याला तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल की प्रत्येक बसचा चालक आणि वाहक आपल्या डाव्या साईडला जे आहे तो बिल्ला लावतो आणि ह्या बिल्ला त्याला लावणे कंपल्सरी असते जेव्हा तो ड्युटीवर असतो त्यावेळेस. त्याच्यानंतर हे म्हटलेलं आहे की जी पट्टी आहे ती 9 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. ते तर त्यांचा जो आहे तो फॉर्म्युला किंवा ज्या काही गोष्टी आहेत पर्टिक्युलरली ठरलेल्या त्या असतातच. आणि दुसरी गोष्ट वाहनांची स्वच्छता त्यांनी स्वतः ठेवली पाहिजे आणि ज्या वेळेस तो ड्युटीवर आला त्यावेळेस त्याला हे पण माहीत असायला पाहिजे की आपण ज्या बसला चालवतो आहे किंवा आपण ज्या बसमध्ये आता प्रवासी घेऊन जाणार आहोत ती बस ॲटलिस्ट त्याने एकदा बघितली आहे का, त्याने टायर एकदा चेक केलेले आहे का, त्याने इंधन आहे की नाही आहे हे चेक केलेलं आहे का, त्याचा ब्रेक व्यवस्थित आहे का, त्याचं स्टेअरिंग व्यवस्थित आहे का,
इवन त्याच्यामध्ये ज्या की आहे की याच्या आधी ही बस कोणी वापरली होती, मग त्यांनी असे काही पेशंट्स आणलेले होते का त्या बसमध्ये, मग ती रोग जंतू रहित ती स्वच्छ करून घेतलेली आहे का, धुतलेली आहे का, किंवा कोणी वोमेट जरी केलेली असेल बसमध्ये, ह्या संदर्भात वाहक आणि चालकाचं कर्तव्य आहे की त्यांनी ती आधी बस स्वच्छ करून मगच ती दुसऱ्या वेळेस प्लॅटफॉर्मला लावल्या गेली पाहिजे, हे त्यांचे कर्तव्य त्यांनी सांगितलंय. पुढच्या पोट नियमामध्ये सांगितले की शिष्टाचाराच्या पाळण्यात कोणाचाही धार्मिक भावना दुखावल्या जातील असे वर्तन करू नये. जर कोणता वाहक किंवा चालक असं जर म्हणत असेल की ही पर्टिक्युलरली जागा आहे जी की फक्त हिंदू धर्माचेच बसतील किंवा ह्या साईडला फक्त ज्या काही आहेत मुस्लिम धर्माचेच बसतील, असा कोणत्याही बाबतीत भेदभाव करू नये. आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशन नुसार आर्टिकल 15 नुसार की तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबत धर्म, वंश, जात किंवा या बाबतीत जे काही आहे लिंगानुसार तुम्ही भेदभाव करू शकत नाही किंवा तुम्ही हे म्हणू शकत नाही की ही जागा याच्यासाठीच राखीव आहे. पण बऱ्याच वेळा आपण बसच्या ठिकाणी आपण सीटवर किंवा वरच्या ठिकाणी जिथे की विंडो असते त्याच्या वरच्या ठिकाणी लिहिलेली असते की ही स्त्रियांसाठी राखीव किंवा ही आमदार खासदारांसाठी राखीव किंवा ही विधानसभा किंवा विधान परिषद सदस्यांसाठी, पंचायत समिती सदस्यांसाठी राखीव असते. आता ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी राखीवच असतात, असं नाहीये की राखीव नसतात, परंतु प्रत्येक वेळेस अशा गोष्टी पाळल्या जातील किंवा केल्या जातील हे प्रत्येक सिच्युएशननुसार किंवा प्रत्येक प्रवासीनुसार ठरवल्या जातं. परंतु आपल्याला हे माहित आहे की जर कोणत्या व्यक्ती ज्याला की रोग आहे किंवा दुखी आहे किंवा एखादी लेडीज जर असेल किंवा वयस्कर जर लेडीज असेल तर आपण त्या व्यक्तीला आधी जागा देतो. असंही जर वाहकाला, चालकाला जर आढळलं असेल की ह्या व्यक्तीला बसणं फार गरजेचं आहे तर तो एखाद्या प्रवाशाला उठून त्या व्यक्तीला बसायला सुद्धा सांगू शकतो. म्हणजे हे त्याचे कर्तव्य, वर्तणूक त्याची चांगली असायला पाहिजे सगळ्यासोबत, हे या सगळ्या नियमामध्ये आपल्याला दिसते आहे. त्याच्यानंतर पुढचं पोट नियम तुम्हाला दिलेला आहे की वाहन चालकाने प्रवासाच्या दरम्यान अकारण प्रवासात दिरंगाई करू नये किंवा मुक्काम ठिकाणी जाताना वाहनाचे वेळापत्रकाप्रमाणे पोहोचले पाहिजे व वेळापत्रक नसेल तर योग्य वेळेतच पोहोचले पाहिजे. बरेच वेळा आपण बघतो की बस स्टँडला गेल्यानंतर 12 वाजताची बस आहे ती कधी 1 ला लागते, कधी 1:30 ला लागते. मग याच्यासाठी हा जो पोट नियम तुम्हाला सांगतोय की बरेच वेळेस दिरंगाई होते, उशीर होतोय, हे कशासाठी की प्रत्येक ठिकाणी बस थांबवल्या जाते आहे का किंवा जिथे थांबा म्हणून म्हटलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त ही बस थांबते आहे का, किंवा चहा पाण्यासाठी जिथे की फक्त 15-20 मिनिटं तुम्हाला दिलेले असतात मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 1-1 तास थांबता आहात का. म्हणजे तुम्ही एक तर स्वतः तुमच्या कामासाठी दुसऱ्या प्रवाशांनाही सुद्धा दिरंगाई करताय किंवा उशीर करताय. असं जर कोणी करत असेल तर कोणत्याही प्रवाशाला त्या बाबतीत त्या वाहकाची किंवा चालकाची कंप्लेंट करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे कोणताही बस चालक, वाहक किंवा चालक कोणत्याही बाबतीत त्याच्या वेळापत्रकानुसारच पोहोचला गेला पाहिजे. एक्सेप्शन असं असते की एखाद्या वेळेस रस्त्यामध्ये गर्दी आहे, रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा त्या गाडीचं इंजिन खराब झालेलं आहे, टायर खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे जर एखादी बस जर उशिरा पोहोचत असेल तर मग ह्या बाबतीत त्यांना अपवाद दिलाय किंवा एक्सक्यूज दिलेला आहे. परंतु जर तुम्ही वारंवार एकच बस जी आहे जी की तुम्हाला माहिती आहे की या पर्टिक्युलरली वेळेला ती पोहोचल्याच गेली पाहिजे तरी तुम्ही पोहोचत नाहीये किंवा जी तुम्हाला स्पीड, जसं की आपण म्हटलं होतं सेक्शन 112 नुसार मोटर व्हेकल ऍक्टच्या की प्रत्येकाला आपल्या आपल्या गाडीचं स्पीड मेंटेन करणं गरजेचं असते. मॅक्झिमम किती असायला पाहिजे, मिनिमम किती असायला पाहिजे. जर कोणत्याही वाहक किंवा चालक जो की बसचा जो चालक असतो तो जर या बाबतीत उल्लंघन करत असेल तर मग या बाबतीत त्याच्याकडनं दंड आकारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढच्या पोट कलमाला हे म्हटलेले की वाहनांचा जर ब्रेक नसेल किंवा नादुरुस्त झालेला असेल किंवा काही कारणास्तव जर अशा काही बाबतीत जर काही गोष्टी घडून आल्या असेल आणि जर तुम्हाला अशा बाबतीत प्रवासाला जर दिरंगाई होत असेल तर मग त्या बाबतीत तुम्हाला एक्सक्यूज केल्या जातं किंवा तुम्हाला जे तुमचे जे कारण आहेत ते ऐकल्यानंतरच त्याही गोष्टी तुमच्याकडनं आकारल्या जातं. पुढच्या पोट नियमाला तुम्हाला हे दिले की वाहन चालकाने व्यवस्थापन दिलेल्या एकापेक्षा जास्त बिले धारण करू नये. म्हणजे जर मी लेफ्ट साईडला पण एक बिल्ला लावते, राईट साईडला पण बिल्ला लावते, म्हणजे मी एक व्यक्ती जर 2-2 बिल्ले जर वापर करत असेल तरीही सुद्धा ते ह्या नियमानुसार बसत नाही.
प्रत्येक व्यक्तीला एकच बिल्ला असतो आणि एकच चेस नंबर असतं, हे तुम्हालाही चांगलं माहित आहे ह्या कायद्यानुसार, किंवा तुम्ही जो चेस नंबर जो लावता आहात तोही सुद्धा तुम्हाला माहिती आहे की तो एकच लावणं गरजेचं असते. मग ह्याच अंतर्गत जर एखादा व्यक्ती त्याचंही लावतो आहे, त्याच्या वाहकासोबत त्याचं किंवा चालकासोबत त्याचं पण लावतो आहे, तर तो हे करू शकत नाही. पुढच्या पोट नियमामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे की व्यवस्थापन किंवा प्राधिकरणाने प्रवासी वाहतुकीसाठी किंवा करार पद्धतीने वाहतूक करण्यासाठी अधिकार पत्र निलंबित केले किंवा रद्द केले किंवा कोर्टाने अवैध ठरवल्यास वाहन चालकाने बिल्ला देणाऱ्या प्राधिकरणाकडे 7 दिवसाच्या आत बिल्ला परत केलं पाहिजे. जर एखादा बस चालक किंवा वाहक या संदर्भात जर काही गोष्टीने किंवा व्यवस्थापनाने त्याच्या किंवा प्राधिकरणाने ज्याच्याकडे तो ड्युटी करतो आहे किंवा ज्याच्याकडे तो त्याचे आपले कर्तव्य बजावत आहे, अशा बाबतीत जर करार पद्धतीने जर बस असेल एखादी किंवा जी की परमनंट असेल किंवा वाहतुकीसाठी जी वापरल्या जात असेल, त्या संदर्भात त्या व्यक्तीचं जर काही बाबतीत लायसन निलंबित केलेलं असेल किंवा लायसन जप्त केलेलं असेल किंवा त्याच्याकडनं आधी किंवा पूर्वी अशा काही गोष्टी घडलेल्या असतील, म्हणजे त्याच्याकडनं असा काही ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा तो वर्तणूक करताना प्रॉपर वर्तणूक करत नसेल किंवा जर तो ड्युटीच्या वेळेस जर दारू पिऊन सुद्धा आढळला असेल किंवा स्मोकिंग करताना जर त्याची कोणी कंप्लेंट केली असेल आणि अशा बाबतीत एखाद्या व्यवस्थापनाने किंवा प्राधिकरणाने जर त्याचं काही बाबतीत लायसन जप्त करून गेलं असेल किंवा जर त्याला म्हटलं की तुम्ही 6 महिने आता ड्युटीवर येऊ शकत नाही आणि त्याचा बिल्ला जर जप्त केला असेल, तर कोणताही व्यक्ती अशा बाबतीत ड्युटीवर हजर राहू शकत नाही किंवा तो काही बाबतीत जबरदस्ती सुद्धा ड्युटीवर हजर राहण्यासाठी त्याला प्रतिबंध केलेला आहे. पण मग जर असं असेल की त्याचे निलंबित केलं असेल, रद्द केलं असेल किंवा कोर्टाने अवैध जर ठरवलेलं असेल त्याचं वाहन चालकाचा जो की अर्ज आहे, परमिट्स आहे, लायसन आहे, त्याची जी नोंदणी झालेली आहे किंवा या बाबतीत त्याचे जर काही बिल्ले वगैरे असतील तर ते जर कोर्टाने म्हटलेलं आहे की आदेशाने जर कोर्टाने जर आदेश दिलेला असेल की याचा बिल्ला जप्त करून घेण्यात यावा आणि याला 6 महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं प्रवासी वाहतूक चालवण्यासाठी त्याला प्रतिबंध जर केलेला असेल, तर कोणताही व्यक्ती ह्या प्रतिबंधाचं उल्लंघन करता कामा नये. पुढच्या पोटकलमामध्ये दिले की गणवेशधारी पोलीस अधिकारी किंवा मोटर वाहन विभागातील वाहन सहाय्यक इन्स्पेक्टर या योग्यतेच्या अधिकाऱ्याने मागणी केल्यास चालक परवाना तपासणीसाठी हजर केला पाहिजे. जसं की आपण बघितलं होतं 130 मध्ये की जेव्हा लायसन आणि नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे, तुमच्या गाडीमध्ये पण असणं कंपल्सरी आहे. आणि जर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, वाहतुकीच्या ठिकाणी, हायवेच्या ठिकाणी जर एखाद्या अधिकाऱ्याने, मग तो गणवेशधारी पोलीस अधिकारी असो म्हणजे आपल्या पोलीस डिपार्टमेंट मधला अधिकारी असो किंवा RTO डिपार्टमेंट मधला सब इन्स्पेक्टर जो असतो तो जर असेल आणि त्याने जर तुम्हाला त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचं जे काही आहे बिल्ला क्रमांक जर विचारला असेल किंवा तुमचे डॉक्युमेंट जर तपासणी अंतर्गत तुम्हाला कोणत्या ठिकाणी जर म्हटलं असेल, तर हे तुमचं सुद्धा कर्तव्य असायला पाहिजे की तुम्ही त्यांना व्यक्तींना मीन्स त्या अधिकाऱ्यांना तुमचे तपासणीसाठी डॉक्युमेंट सादर करणे हे तुमचे कर्तव्य आहे. तसंच जसं आपण महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स मध्ये पण बघितलं, तसंच सेम आपण मोटर वाहन जो कायदा दिलेला आहे 1988 चा, त्याच्यामध्येही सुद्धा आपण सेक्शन 130 मध्ये बघितलेलं होतं की तुमचे कर्तव्य काय आहे. जो की गाडीचा चालक आहे किंवा जो की गाडीचा मालक आहे, जर कोणत्याही वेळेस जर तुमची तपासणी अंतर्गत तुमचे डॉक्युमेंट जर मागितले असेल एखाद्या अधिकाऱ्यांनी, तर तुमचं कर्तव्य पहिले काय असायला पाहिजे. मग त्याच्यानंतर हे म्हटलेलं आहे की जर एखाद्या चालक परवान्याची मागणी केल्यानंतर चालकाने नियम क्रमांक 24 प्रमाणे बिल्ला धारण केल्या असल्यास या नियमांतर्गत वाहन चालकांची पूर्तता केली असेल असे गृहीत धरण्यात येईल. जर वाहन चालकाने राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये 48 तासाच्या आत चालक परवाना पोलीस अधिकाऱ्यांकडे किंवा मोटर वाहन इन्स्पेक्टरकडे मागणी केल्यानंतर हजर केले, तर वाहन चालकाने या नियमांतर्गत पूर्तता केली आहे असे गृहीत धरण्यात येते. की जर अशा वेळेस तुमच्या जर काही बाबतीत वाहक किंवा चालकांकडे जर डॉक्युमेंट्स नसेल, तर त्याला 48 तासाच्या आत ते सबमिट करणं गरजेचं आहे.
मग आपण हे पण बघितलं होतं की जर तुम्ही त्यावेळेस सबमिट नाही करू शकले तर मग तुम्हाला काही पर्टिक्युलरली ड्युरेशन किंवा काही बाबतीत तुम्हाला ती कालमर्यादा दिली जाते की तुम्ही ह्या तासाच्या आत किंवा ह्या दिवसाच्या आत तुम्ही आपले डॉक्युमेंट सादर करू शकता. जसं आपण 132 मध्ये बघितलं होतं, सॉरी 130 मध्ये आपण बघितलं होतं की 15 दिवसाच्या आत आपल्याला सादर करणं गरजेचं आहे. तसंच ह्या ठिकाणी 48 तास किंवा जर तो 48 तासाच्या आत जर सादर करू शकला नाही तर त्याला ॲटलिस्ट 5 किंवा 7 दिवसाच्या आत सादर करणं गरजेचं असतं. याच्यानंतर पुढचा पोट नियम तुम्हाला सांगितले, वाहनामध्ये इंजिन भरताना इंजिन चालू स्थितीत नाही व वाहनात प्रवासी नाही याची खात्री करून घ्यायला पाहिजे. बरेच वेळा आपलं जेव्हा आपण बसमध्ये प्रवास करतो त्यावेळेस बरेच वेळा असं असतं की फ्युएल थोडंसं संपण्यात येईल किंवा इंधन कमी आहे असं जर चालकाला माहीत पडलं, बस चालकाला, तर तो एखादा जिथे की बस स्टँड येते त्या अंतर्गत जिथे काही फ्युएल किंवा यांच्या ज्या वेगळ्या असतात फ्युएल भरण्यासाठी ज्या त्यांच्या बस स्टँडच्याच ठिकाणी असतात तिथे जर गाडी नेली असेल तर बऱ्याच वेळा आपल्याला कंडक्टर आणि ड्रायव्हर आपल्याला म्हणतात की बसच्या खाली उतरून जा आणि जोपर्यंत बस आपलं इंधन भरून येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये कोणीही बसता कामा नये किंवा कोणीही चढता कामा नये. ज्या वेळेस ती बस प्लॅटफॉर्मवर परत येईल त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी जे की आधीचे बसलेले होते त्यांनी सगळ्यांनी बसण्यास परवानगी देतो. परंतु बरेच वेळा आपण हे पण बघतो की वाहक आणि चालक डायरेक्ट पेट्रोल पंपच्या ठिकाणी किंवा डायरेक्ट जिथे की त्यांना फ्युएल भरायचं असेल तिथे ते डायरेक्ट नेतात, त्यावेळेस ते कोणत्याही प्रवासाला उतरत नाही. पण असं जर कोणी करत असेल आणि एखाद्या वेळेस फ्युएल भरताना किंवा इंधन भरताना जर आग लागण्याची शक्यता असेल किंवा काही शॉर्ट सर्किट सुद्धा जर मोबाईलच्या व्हायब्रेशनामुळे किंवा मोबाईलच्या रेडिएशनमुळे जर असं काही घडत असेल तर मग याची सर्वस्वी जबाबदारी ही चालकाची आणि वाहकाची येते. की जर नियमांतर्गत तुम्हाला म्हटलेलं होतं एखाद्या वाहकाला चालकाला की तुम्ही इंधन भरताना किंवा तुम्ही तुमच्या गाडीमध्ये फ्युएल भरताना तुम्हाला प्रवासी आधी उतरून घ्यावे लागतात, त्याच्यानंतरच तुम्ही तुमच्या गाडीमध्ये फ्युएल भरू शकता. पण जर कोणताही वाहक आणि चालक ह्या गोष्टीची इंटिमेशन देत नसेल किंवा सांगत नसेल एखाद्या प्रवाशाला तर प्रवासीही या बाबतीत या व्यक्तीची कंप्लेंट करू शकतो. मग याच्यामध्ये पुढे तुम्हाला पोट नियमांतर्गत म्हटलेलं आहे की रेल्वे क्रॉसिंग करतानाही वाहन थांबून दोन्ही बाजूने बघणे. की जेव्हा एखाद्या बाबतीत बस चालक एखादा रेल्वे क्रॉसिंग करतो आहे तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तो रेल्वे क्रॉसिंग करतोय तर त्याला आधी डाव्या साईडनी आणि उजव्या साईडनी समोरून सुद्धा मागून सुद्धा ह्या गोष्टीची गरज असणे फार बघणे फार गरजेचं आहे की कुठे रेल्वे तर येत नाहीये किंवा आपण रेल्वे क्रॉसिंग करताना आपण आधी बघायला पाहिजे की कुठून रेल्वे येत आहे का, कोणाकडे काही प्रॉब्लेम झालेला आहे का, तरच तुम्ही ती रेल्वे क्रॉसिंग करायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही हे जर पाहत नसाल आणि एखादा चालक जर रेल्वे क्रॉस करत असेल आणि एकदम अचानक जर ट्रेन आली तर मग ह्या बाबतीत सर्वस्वी चालक आणि वाहकच जबाबदार राहतो. या अंतर्गत पुढे तुम्हाला हे म्हटलेलं आहे की जर एखाद्या वाहन चालकाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाने जर काही कारणास्तव ड्युटीवर असताना काम करू शकत नसेल तर चालकाने प्रवास संपल्यानंतर आवश्यक तपासणी करून प्रवाशाचे किंवा इतर व्यक्तींचे काही सामान वाहनात राहिलेले आहे का हेही सुद्धा चेक करणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चालकाचं आणि वाहकाचं कर्तव्य राहणार आहे. मग या अंतर्गत जर एखादी बस एखाद्या ठिकाणी जर रिकामी होत असेल तर रिकामी झाल्यानंतर पूर्ण प्रवासी उतरल्यानंतर वाहक आणि चालक पूर्णच्या पूर्ण बस चेक करेल आणि बस चेक केल्यानंतर जर त्याला अशा काही बाबतीत जर सामान आढळलेलं असेल तर त्यांनी जिथे ही बस चेक केलेली आहे किंवा जिथे की ती गाडी लागलेली आहे त्या अंतर्गत त्या ऑफिसच्या ठिकाणी ते माल किंवा जी एखादी मालमत्ता किंवा एखादे डॉक्युमेंट्स किंवा एखादी बॅग जर असेल तर त्यांनी त्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली पाहिजे किंवा त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत जे काही आहे त्या वस्तू त्या सांभाळून ठेवल्या गेल्या पाहिजे. मग जर तुम्हाला काही जर संशयास्पद जर काही एखादी वस्तू जर आढळली असेल बसमध्ये तर या बाबतीत तुम्ही पोलीस स्टेशनलाही सुद्धा कंप्लेंट करू शकता. म्हणजे वाहक आणि चालकांची सुद्धा या बाबतीत कर्तव्य आहे की ती पूर्णच्या पूर्ण बस एकदा चेक करून घेणे ज्यावेळेस पूर्ण प्रवासी उतरल्यानंतर त्यावेळेसही सुद्धा. पुढच्या नियमामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे पुढच्या पोट नियमामध्ये की जर एखाद्या व्यक्तीला जेव्हा तो बसमध्ये चढतो आहे आणि त्याला आपल्याला दिसतंय की त्याला असाध्य रोग झालेला आहे किंवा त्याला ऑलरेडी दवाखान्याची ट्रीटमेंट आहे किंवा एखाद्या वेळेस बरेच जण सलाईन लावून सुद्धा येतात
किंवा अशा काही बाबतीत जर तुम्हाला एखाद्या वाहकाला किंवा चालकाला जर आढळत असेल तर सगळ्यात पहिले चालक आणि वाहकांचं तर कर्तव्य दिलेलं आहे की त्यांनी अशा व्यक्तीला सर्वसामान्य नागरिकांमध्ये बसण्याची मुभा देऊ नये किंवा परमिशन देऊ नये. पण जर तुम्ही परमिशन देत असाल तर मग तुम्ही हे बघून घ्यायला पाहिजे की त्याला कोणत्या प्रकारचा रोग झालेला आहे, त्याच्या रोगाने अशा काही गोष्टी संसर्गजन्य होऊ शकतात का, स्प्रेड होऊ शकतात का. जर अशाही बाबतीत जर तुम्ही कोणाला परमिशन देत असाल तर त्याच्यानंतर जो पेशंट ज्यावेळेस गाडीतून उतरतो त्यावेळेस ती गाडी रोगजंतुरहित करणे हे वाहक आणि चालकांचं कर्तव्य असायला पाहिजे.